नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत तुमचं या चॅनलमध्ये। इयत्ता 10वीचं गणित भाग 2चं पहिलं प्रकरण समरूपता हे प्रकरण आपण सुरू केलेलं आहे। मग दोन त्रिकोण आपल्याला समरूप कसे असतात या ठिकाणी आपण बघूया। या ठिकाणी मी एक एबीसी असा एक त्रिकोण काढला आणि दुसरा त्रिकोण पीक्यूआर असा एक त्रिकोण काढला। या दोन त्रिकोणामध्ये बघा, त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर मध्ये जर संगत कोन म्हणजे ह्या त्रिकोणाचा पहिल्या त्रिकोणाचा ए कोन तर दुसऱ्या त्रिकोणाचा पी, पहिल्या त्रिकोणाचा बी तर दुसऱ्या त्रिकोणाचा क्यू आणि पहिल्या त्रिकोणाचा सी तर दुसऱ्या त्रिकोणाचा आर यांना संगत कोन असं म्हणतात। आणि म्हणून संगत कोन जर एकरूप असतील ह्या दोन त्रिकोणांमधले, पहिली अट बरं का, जर दोन त्रिकोणांचे संगत कोन हे बघा, या ठिकाणी कोन ए एकरूप कोन पी, कोन बी एकरूप, याच्यावरूनच ठरवायचं असतं। कोन ए एकरूप कोन पी, कोन बी एकरूप कोन क्यू, कोन सी एकरूप कोन आर, जर संगत कोन एकरूप असतील आणि त्याच्या संगत बाजू प्रमाणात असतील। संगत बाजू म्हणजे काय हो, ए बी छेदस्थानी पी क्यू, राईट, त्याच्यानंतर बीसी छेदस्थानी क्यू आर, बीसी छेदस्थानी क्यू आर आणि नंतर एसी छेदस्थानी पी आर, ह्या बाजू जर अशा पद्धतीने प्रमाणात असतील, प्रमाणात म्हणजे ह्या दोन बाजूंचं जे गुणोत्तर असेल तेच गुणोत्तर दुसऱ्यासाठी आलं पाहिजे, तेच गुणोत्तर तिसऱ्यासाठी आलं पाहिजे। म्हणजे तिन्ही बाजूंचे गुणोत्तर जर सारखे आले तर ह्या बाजू कशा असतात, त्या प्रमाणात असतात। आणि कोन मात्र एकरूप, लक्षात ठेवा, कोणासाठी एकरूप शब्द आहे आणि संगत बाजूंसाठी प्रमाणात शब्द आहे। ज्यावेळेस असं असेल त्यावेळेस त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर हे समरूप असतात। आणि हेच कसं लिहायचं असतं माहितीये का, त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर हे समरूपतेचं चिन्ह हे अशा पद्धतीचं असतं। हे दोन त्रिकोण समरूप आहेत असं म्हणू शकतो, लक्षात ठेवा। मग दोन त्रिकोण जर समरूप व्हायला पाहिजे असतील तर तुम्हाला लगेच पटकन सांगता आलं पाहिजे त्याचे संगत कोन एकरूप असतात, त्याच्यानंतर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात। मग संगत कोन एकरूप असणे असं आणि संगत बाजू प्रमाणात असणे असं। ओके, मग आता याच्यात किती घटक झाले बघा, 1 2 3, कोणाचे 3 घटक आणि बाजूंचे 3 घटक, असे एकूण किती घटक झाले, 6 घटक। मग याचा अर्थ असा होतो, दोन त्रिकोण म्हणजे हा आणि हा त्रिकोण समरूप होण्यासाठी 6 घटकांची आवश्यकता आहे का, 6 अटींची आवश्यकता आहे का, नाही। याच्यापैकी ह्या 6 अटींपैकी 3 विशिष्ट अटींची जर पूर्तता झाली, उरलेल्या अटी आपोआप पूर्ण होत असतात। या ठिकाणी मी काय सांगतो, ह्या 3 आणि ह्या 3 आणि 3 6, ह्या 6 पैकी विशिष्ट 3 विशिष्ट अटींची जर पूर्तता झाली तर उरलेल्या 3 अटी असतील त्या 6 पैकी, तर 3 अटी आपोआप त्याची पूर्तता होत असते। म्हणजेच दोन त्रिकोण समरूप होण्यासाठी 3 विशिष्ट अटी पुरेशा असतात आणि अशा पुरेशा अटींचा समूह म्हणजेच समरूपतेच्या कसोट्या होय। लक्षात घ्या, समरूपतेच्या कसोट्या म्हणजे काय, 6 पैकी विशिष्ट 3 अटी त्या आवश्यक असतात त्रिकोण समरूप होण्यासाठी। आणि त्यांचा जो समूह आहे विशिष्ट 3 अटींचा, त्या समूहाला काय म्हणतात, समरूपतेच्या कसोट्या। मग आता त्या समरूपतेच्या कसोट्या कोणत्या आहेत बरं का, चला पहिली कसोटी आपण या ठिकाणी बघूया, को कसोटी। को कसोटी। आता ही 3 कोण आहेत या ठिकाणी, 3च्या ऐवजी तुम्ही 2 कोण पण दाखवू शकता का, को कसोटी म्हटलं तरी चालेल। नुसती को कसोटी 3 शब्दाच्या ऐवजी 2 कोण घेतला तर तिसरा कोण ऑटोमॅटिक येतोच। म्हणजे को कसोटीनुसार सुद्धा हे 2 त्रिकोण समरूप दाखवता येतात। त्याच्यानंतर दुसरी बाकोबा कसोटी, पुढची कसोटी काय तुमची, बाकोबा कसोटी। आणि तिसरी जी कसोटी आहे त्या कसोटीला बाबाबा कसोटी असं म्हणतात। काय म्हणतात त्यांना, बाबाबा कसोटी। लक्षात ठेवा, हे समरूप होण्यासाठी 6 घटकापैकी विशिष्ट 3 घटकांचा जो समूह तयार होतो समरूप होण्यासाठी, पहिली को कसोटी, दुसरी बाकोबा कसोटी आणि तिसरी बाबाबा कसोटी। ह्या 3 कसोटींचा आता आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत, व्यवस्थितपणे हे लिहून घ्या। ओके मित्रांनो, बघा समरूपतेच्या ज्या कसोट्या आहेत, 3 कसोट्या, त्या कसोटीतली पहिली कसोटी मी तुम्हाला सांगितली होती को कसोटी। को याचा अर्थ तिन्ही कोण,
नाही का. 6 अटी असतात. 3 कोन एकरूप आणि 3 बाजू प्रमाणात जर असतील तर ते 2 त्रिकोण समरूप असतात. त्याच्याही मध्ये जर नुसते 3ही कोन एकरूप असतील तरी सुद्धा ते 2 त्रिकोण समरूप असतात. ह्या कसोटीला काय म्हणतात, कोको कसोटी. त्याला अँगल टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स असं आपण म्हणतो. आपण बघा 2 त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील, नाही का, हे शिरोबिंदू असतात 2 त्रिकोणांचे. या शिरोबिंदूंमधील दिलेल्या एकास एक संगतीनुसार, हे वाक्य सुद्धा खूप महत्वाचं बरं का, एकास एक संगतीनुसार होणारे संगत कोण जर एकरूप असतील तर ते त्रिकोण समरूप असतात. म्हणजेच काय हो, त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर आपण या ठिकाणी काढले. एबीसी त्रिकोण व पीक्यूआर त्रिकोण, ए कोण पीसी, हे बघा या खुणा जशा केलेल्या आहेत त्या खुणा. नंतर बी कोण हे डबल खून केलेली म्हणून बी ची डबल खून आहे. नंतर सी कोणाचे ट्रिपल खून आहे, इथे सुद्धा 3 खुणा केलेल्या आर कोणाच्या. म्हणजे ए कोण पीसी, बी कोण क्यूसी आणि सी कोण आरसी एकरूप आहेत. याला एकास एक संगती असं म्हणतात. बघा ए बी सी म्हणजे ए ची संगती पी बरोबर, बी ची संगती क्यू बरोबर आणि सी ची संगती आर बरोबर. याला म्हणतात एकास एक संगत. लक्षात ठेवा, संगती सुद्धा खूप महत्वाची आहे. जर असं असेल तर हे 3 कोन तुमचे जर एकरूप झाले तर हे 2 त्रिकोण एबीसी एकास एक संगत, एबीसी त्रिकोण आणि पीक्यूआर त्रिकोण समरूप आहेत. हे समरूपतेचं चिन्ह काढलं आपण. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर कुठल्या कसोटीनुसार, को कसोटीनुसार. का को म्हणायचं तिन्ही, कारण तिन्ही पण या ठिकाणी कोण आहेत, कोण कोण कोण, म्हणून को कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण कसे झाले, समरूप झाले. अतिशय महत्वाचा कसोटी आहे, व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो, बाकुबा कसोटी या ठिकाणी आपण बघणार आहोत. दुसरा प्रकार बाकुबा कसोटी म्हणजे 2 बाजू, 2 बाजूंमध्ये असलेला एक कोन. या ठिकाणी आकृतीत बघू शकता तुम्ही. बघा केएल नावाची बाजू आणि एलएम नावाची बाजू, 2 बाजूंमध्ये असलेला हा कोन. तसंच आरएस बाजू आणि एसटी बाजू, ह्या बाजूंमध्ये असलेला हा कोन. मग पहिल्या त्रिकोणाची केएल बाजू तर दुसऱ्या त्रिकोणाची आरएस बाजू यांचं गुणोत्तर. त्याच्यानंतर पहिल्या त्रिकोणाची एलएम बाजू, दुसऱ्या त्रिकोणाची एसटी बाजू यांचं गुणोत्तर हे एकाच प्रमाणात असायला पाहिजे. दोन्हींची गुणोत्तर समान असली पाहिजे. आणि त्याचबरोबर ह्या 2 बाजूंनी समाविष्ट केलेला हा जो कोन आहे, हा इकडच्या ह्या 2 बाजूंनी समाविष्ट केलेला हा कोन आणि हा कोन एकरूप पाहिजे आणि 2 बाजूंचे गुणोत्तर एकाच प्रमाणात पाहिजे. असं ज्यावेळेस होईल त्यावेळेस ती कसोटी जी असेल ती बाकुबा कसोटी असेल. मग या ठिकाणी 2 त्रिकोणांच्या एखाद्या एकास एक संगतीनुसार, काय सांगितलं, एकास एक संगतीनुसार संगत बाजूंच्या 2 जोड्या एकाच प्रमाणात असतील. बघा संगत बाजूंच्या ह्या 2 जोड्या घेतल्या, एकाच प्रमाणात असतील. ह्या 2 बाजूंच्या जोड्या एकाच प्रमाणात असतील आणि त्या बाजूंनी समाविष्ट केलेले कोन एकरूप असतील. आणि कोन म्हणजे कोणत्या, ह्या 2 बाजू आणि ह्या 2 बाजू, ह्या 2 बाजूंनी हा कोन आणि ह्या 2 बाजूंनी हा केलेला कोन, हा कोन कसा असेल, एकरूप असेल तर ते 2 त्रिकोण समरूप असतात. अशा पद्धतीने अगदी सुंदर आणि सोपी एक व्याख्या तुम्हाला पुस्तकामध्ये या ठिकाणी दिलेली आहे. मग आपण ह्या आकृतींना नावं दिली बघा, के एल एम एन म्हणून आपण त्रिकोण के एल एम व दुसरा त्रिकोण आर एस टी अशा प्रकारे 2 त्रिकोण आपण या ठिकाणी विचारात घेतली. 2 त्रिकोणामधला हा कोन आणि हा कोन एल कोन आणि एस कोन. पण एल कोन वाचायचा असेल तर आपण असं वाचू शकतात, कोन के एल एम म्हणून लिहिलं बघा, कोन के एल एम एकरूप कोन हा वाचायचा तर इथून वाचू शकतात आर एस टी आणि म्हणून कोणता कोन झाला आर एस टी. दोन्ही कोन एकरूप, हे एकरूपतेचं चिन्ह आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहिली केएल बाजू त्याला छेदस्थानी आर एस बाजू यांचं जे गुणोत्तर आहे तेच गुणोत्तर एलएम बाजू छेदस्थानी एसटी बाजू यांचं गुणोत्तर. दोन्हींची गुणोत्तर सेम आहे. ते तुम्हाला किमती सुद्धा दिलेले, तुम्ही किमतींवर तुम्ही ठरवू शकतात. तर ह्या दोन्ही बाजू समान एकाच प्रमाणात आहेत आणि कोन एकरूप आहेत म्हणून बा आणि कोन बा म्हणजेच बा को बा कसोटीनुसार हे 2 त्रिकोण कसे झाले तुमचे समरूप. हे जे नावं लिहिलीत ना वरती त्याच्यातच फक्त हे समरूपतेचं चिन्ह घातलं
KLM त्रिकोण, समरूप त्रिकोण RST, आणि ही जी कसोटी असेल ह्या कसोटीला काय म्हणणार आपण या ठिकाणी, बाकोबा कसोटी. लक्षात घ्या, अतिशय सोपा असा भाग आहे. शेवटची कसोटी घेणार आपण बाबा कसोटी. ओके, लिहून घ्या हे. ओके मित्रांनो, शेवटची कसोटी बाबा कसोटी. दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील एकाच एक संगतीनुसार जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंशी एकाच प्रमाणात असतात तेव्हा ते दोन त्रिकोण समरूप असतात. अतिशय महत्वाचं. तिन्ही बाजू ह्या ठिकाणी कोणाचा विचार आपण या ठिकाणी अजिबात करणार आहे. बाजू म्हटल्यानंतर बाजू प्रमाणातच असाव्यात. ज्यावेळेस कोण येतो, कोण मात्र एकरूप हा शब्द वापरतो, आणि बाजू तिन्ही बाजू ज्यावेळेस एका त्रिकोणाच्या आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत तीन बाजू ज्यावेळेस प्रमाणात असतील तर 100% दोन्ही त्रिकोण कसे असतात, समरूप असतात. त्या कसोटीलाच काय म्हणतात, बाबा कसोटी असं म्हणतात. आणि तेच जर मांडायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो, चला त्रिकोणांचे नाव आहेत त्रिकोण ABC व त्रिकोण पलीकडचा XYZ. ह्या दोन त्रिकोणांमध्ये याची संगती अशी लिहू शकतो, ABC एकाच एक संगत XYZ. हे खूप महत्वाचं आहे. ओके, अशा पद्धतीचं जर असेल तर आपण असं म्हणू शकतो, पहिल्या त्रिकोणाची AB बाजू बघा, याच्यातून लिहू शकतात AB. हे दोन बिंदू AB घेतले, त्याच्या पुढचे XY घ्या, नंतर याचे BC घ्या, त्याच्यानंतर याचे YZ घ्या, याचे AC घ्या, त्याच्याच वेळेस याचे XZ घ्या. AB बाजू छेदस्थानी XY, BC छेदस्थानी YZ आणि AC छेदस्थानी XZ. अशा पद्धतीने ह्या बाजू जर प्रमाणात असतील, एकाच एक संगतीनुसार तिन्ही बाजू जर प्रमाणात असतील, म्हणजे तिन्हींची गुणोत्तर जर समान असतील, तर आपण असं म्हणू शकतो त्रिकोण ABC समरूप त्रिकोण XYZ. ही जी कसोटी आहे ह्या कसोटीला म्हणतात बाबा कसोटी. अतिशय महत्वाचा पॉइंट होता. या पद्धतीने व्यवस्थित लिहून घ्या आणि आपण उदाहरणाला सुरुवात करूया. ओके मित्रांनो, सराव संच 1.3 मधला पहिला प्रश्न आहे. आकृतीमध्ये कोण ABC 75 अंश आहे आणि EDC सुद्धा 75 आहे. ABC म्हणजे ह्या ठिकाणी असलेला कोण 75चा, EDC इथे सुद्धा 75 अंशाचा कोण आहे. तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत त्याची समरूपता योग्य एकाच एक संगतीत लिहा. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला संगती बघायची आणि त्याचबरोबर एकाच एक संगती बरोबर कोणते दोन त्रिकोण समरूप कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगायचं. आपण बघा, पहिला त्रिकोण घेऊया ABC त्रिकोण व बघा ABC त्रिकोण. त्याच्यानंतर ह्या त्रिकोणात हा छोटासा त्रिकोण आहे EDC त्रिकोण EDC म्हणूया आपण या ठिकाणी EDC त्रिकोण. पूर्ण लिहितो या ठिकाणी त्रिकोण EDC. ओके, ह्या दोन त्रिकोणांमध्ये काय साम्य आहे सांगा बरं. ह्या दोन त्रिकोणांचा जर विचार केला ना बाळांनो, त्याची संगती सुद्धा लिहू शकतो तुम्ही अशा पद्धतीने. ABC एकाच एक संगत EDC असंच लिहावं लागेल आपल्याला. त्याचं कारण पाहता या ठिकाणी ABC त्रिकोणातला हा कोण 75 अंशाचा आहे आणि म्हणून असं म्हणू शकतात कोण B बरोबर 75 अंश. कोण B एकरूप कोणता कोण या ठिकाणी D कोण. कोणता कोण आहे, कोणतं D कोण. कारण याचं प्रत्येकी 75 अंश, दोन्हींचे माप सारखे आहेत म्हणून ते दोन्ही कोण काय झाले तुमचे एकरूप झाले. त्याच्यानंतर ABC त्रिकोणाचा C कोण आणि EDC त्रिकोणाचा C कोण. C कोण दोन्हींसाठी कॉमन आहे. पहिल्यासाठी पण कोण C एकरूप, दुसऱ्यासाठी सुद्धा कोण C. याचं कारण काय, सामायिक कोण.
कोणते? सामायिक कोन. बघा मी तुम्हाला सांगितलं त्रिकोणाच्या 3 कोनापैकी 2 कोन जर एकरूप झाले तर अल्टिमेटली तिसरा कोन सुद्धा कसा असतो? एकरूप असतो. म्हणून इथे 2 कोन मिळाले तुम्हाला. डेफिनेटली हे वरती लिहिलेलं त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण कोणता घ्यायचा? ई डी सी. कुठली कसोटी असेल ही समरूपतेची? कोको कसोटी. कुठली कसोटी? कोको कसोटीनुसार हे त्रिकोण कसे झाले तुमचे? समरूप झाले. लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये याची संगती सुद्धा खूप महत्वाची. एबीसी एकास एक संगत. बघा सी कोण बरोबर शेवटी आला. बी कोण आणि डी कोण यांची माप सुद्धा समान आली. सी कोण शेवटी आला. म्हणून आपल्याला संगती सुद्धा एबीसी एकास एक संगत ईडीसी असंच आपल्याला लिहावं लागलं असतं. आणि म्हणून हे 2 त्रिकोण एबीसी एकास एक समरूप त्रिकोण ईडीसी कोको कसोटीनुसार आपल्याला अशा पद्धतीने दाखवता येतात. अतिशय सोपा भाग आहे. व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो, बघा प्रश्न दुसरा सराव संच 1.3 मध्ये आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का आणि असतील तर कोणत्या कसोटीनुसार आहेत हे आपल्याला या ठिकाणी दाखवायला सांगितलं. अतिशय सोपा असा भाग आहे. बघा आपण पहिलं त्रिकोण घेऊया. त्रिकोण पी क्यू आर व दुसरा त्रिकोण कोणता आहे? एल एम एन. ह्या 2 त्रिकोणांमध्ये आपण चला आता ह्या 2 त्रिकोणाची पहिल्या त्रिकोणाची पी क्यू बाजू घेऊ. दुसऱ्या त्रिकोणाची एल एम. चला पी क्यू ची किंमत आहे 6 आणि एल एम ची किंमत आहे 3. 3 1 3 3 2 6. हे पहिलं उत्तर. राईट. तसंच दुसरं क्यू आर घेऊया. क्यू आर नंतर एम एन घ्या. बरोबर. आता क्यू आर ची किंमत 8 आणि एम एन ची किंमत 4. म्हणजे 8 छेदस्थानी 4. 4 1 4 4 2 8. याचे उत्तर किती आलं तुमचं? 2. याला सुद्धा आपण 2 नंबर म्हणूया. चला तसं पी क्यू घेतलं नंतर क्यू आर घेतलं. एल एम घेतलं नंतर एम एन घेतलं. आता काय राहिला तुमचा? पी आर आणि एल एन. आता काय राहिला? पी आर छेदस्थानी एल एन. चला पी आर ची किंमत बघा या ठिकाणी 10 आहे आणि एल एन ची किंमत 5 आहे. म्हणजेच 10 छेदस्थानी 5. भाग दिला 5 1 5 5 2 10. याचंही उत्तर 2 आलं. पहा आता तिन्ही गुणोत्तर जर बघितली तिन्ही गुणोत्तर तुमची समान आलीत. जर तिन्ही गुणोत्तर समान आली तर आपण असं म्हणू शकतो 1 2 व 3 वरून म्हणजे ह्या तिन्ही समीकरणांवरून काय म्हणू शकतो आपण? वरून काय म्हणू शकतो? पी क्यू छेदस्थानी एल एम बरोबर क्यू आर छेदस्थानी एम एन बरोबर पी आर छेदस्थानी एल एन. म्हणजे काय झाले? या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू कशा झाल्या? प्रमाणात झाल्या. मग त्रिकोणाच्या तिन्ही बाजू जर प्रमाणात असतील तर याचा अर्थ ते 2 त्रिकोण कशी आहेत? तुमची समरूप आहेत. मग कोणती 2 त्रिकोण? ही जी नावं घेतली ती त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण एल एम एन. त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण एल एम एन. कुठली कसोटी वापरली याच्यासाठी? या कसोटीला बघा तिन्ही बाजू आहेत बाजू प्रमाणात म्हणून या कसोटीला म्हणू शकता तुम्ही बाबाबा कसोटीनुसार. कुठली कसोटी आहे या ठिकाणी? बाबाबा कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण कसे झाले? तुमचे समरूप झाले. अतिशय सोपा असा भाग आहे. व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो, प्रश्न तिसरा बघा. प्रश्न तिसरा काय सांगतो? आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे 2 खांब आहेत. हा 8 मीटर उंचीचा आहे आणि हा 4 मीटर उंचीचा 2 खांब आहेत आणि दोन्ही खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. लक्षात ठेवा अशा पद्धतीने.
पहिला खांब 8 मीटर उंचीचा असा सपाट जमिनीवर उभा आहे, दुसरा खांब 4 मीटर उंचीचा आहे. नंतर सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते. या ठिकाणी सूर्यप्रकाश पडल्यानंतर याच्यावरती या खांबाची सावली इथे पडली. हा जो खांब आहे याची सावली इथं पडली, लक्षात घ्या. आणि ही जी 4 मीटर लांबीचा खांब आहे त्याची सावली 6 मीटर पडते. तर 8 मीटर लांबीचा जो खांब आहे त्याची सावली किती मीटर पडत असेल आपल्याला हे शोधायला सांगितलं. लक्षात घ्या, ज्यावेळेस सूर्यप्रकाश एकाच वेळेस पडत असेल तर एकाच वेळेस त्याच्यावरती पडल्यामुळे सावली एकाच वेळेस पडणार. मग ह्या ठिकाणी पी ह्या ठिकाणी आणि ए ह्या ठिकाणी झालेला कोन सुद्धा सारखा असेल. लक्षात ठेवा मी काय सांगतो, सूर्यप्रकाशामुळे सावली एकाच वेळेस पडत असल्यामुळे पी ह्या ठिकाणी म्हणजे खांबाच्या वरच्या टोकावरती आणि ह्या खांबाच्या दुसऱ्या खांबाच्या वरच्या टोकावरती तयार झालेला जो कोन असणार तो कोन 100% सारखा असणार. हे मात्र लक्षात घ्या पहिल्यांदा. आणि म्हणून मी असं लिहिलं, दोन्ही खांबाच्या सावल्या एकाच वेळेस पडलेल्या आहेत. जर दोन्ही खांबाच्या सावल्या एकाच वेळेस पडल्या तर QPR म्हणजे ह्या ठिकाणी असलेला कोन, दुसरा BAC म्हणजे ह्या ठिकाणी असलेला कोन, दोन्ही कोन समान लांबीचे, समान मापाचे आहेत, समान अंश मापाचे आहेत. हे मात्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता पुढे काय करणार, आपण 2 त्रिकोण ह्या ठिकाणी विचारात घेऊया. पहिल्या त्रिकोणाला नाव देतो मी, बघा PQR, व दुसरा जो त्रिकोण आपण ह्या ठिकाणी घेणार आहोत ह्या त्रिकोणाला नाव देतो ABC, त्रिकोण ABC. चला, ह्या 2 त्रिकोणांमध्ये आता जर तुम्ही विचार केला थोडासा, आता हा खांब आहे, लहान खांब जमिनीला एकदम सरळ उभा आहे की नाही, इथं दिलेलं आहे बघा. दोन्ही खांब सपाट आहेत, जमिनीवरती उभे आहेत, म्हणजे ह्या ठिकाणी 90 अंशाचा कोन आणि ह्या ठिकाणी 90 अंशाचा, दोन्ही काटकोन आहेत. म्हणून आपण असं वाचू शकतो, पहिला कोन, याचा जर कोन वाचायचा झाला तर PRQ, कोन PRQ एकरूप. इकडच्या त्रिकोणाचा हा कोन वाचायचा असेल तर ACB, कोन ACB. हे समान आहेत. याचं कारण काय, प्रत्येकी 90. याचं कारण काय, प्रत्येकी 90 अंश, प्रत्येकाचं माप 90 अंश आहे. त्याच्यानंतर आताच आपण 1 मध्ये सांगितलेलं आहे कोन QPR एकरूप कोन. एकरूप कोन कोणता आहे, BAC. BAC याला कारण देऊ शकतात 1 वरून. मग बघा, आपल्याला 2च गोष्टींची गरज आहे, तिसऱ्या कोणाची गरज सुद्धा नाही. 2 कोन आपल्याला एकरूप मिळाले. 100% आपण असं म्हणू शकतो, त्रिकोण कोणता, त्रिकोण PQR त्रिकोण, समरूप त्रिकोण ABC. ABC कुठली कसोटी वापरणार ह्या ठिकाणी, कोको कसोटीनुसार. कोको कसोटीनुसार 2 त्रिकोण समरूप झाले. चला, 2 त्रिकोण समरूप झाले तर तुम्ही असं म्हणू शकता, पहिल्या त्रिकोणाची PR बाजू, आकृतीकडेच या, पहिल्या त्रिकोणाची PR बाजू भागिले दुसऱ्या त्रिकोणाची AC बाजू, बरोबर. पहिल्या त्रिकोणाची QR बाजू तर दुसऱ्या त्रिकोणाची BC बाजू. बस आता या ठिकाणी किमती ठेवायच्या. PR ची किंमत आहे तुमची 4, त्याच वेळेस BC ची किंमत तुम्हाला माहित नाही, म्हणून PR ची किंमत झाल्यानंतर AC ची किंमत पाहिजे तुम्हाला. PR ची किंमत घेतल्यानंतर AC तुमचा 8 आहे, सॉरी तो 8 आहे ह्या ठिकाणी घेतला. त्याच्यानंतर QR पहा या ठिकाणी, आता QR तुमचा 6 आहे, त्याच वेळेस तुमचा BC तुम्हाला माहित नाही, BC माहित नाही, हे लक्षात घ्या. आता हे सॉल्व्ह करतोय आपण या ठिकाणी, बरोबर. तिरकस गुणाकार, याने याला गुणा, 4BC, 4BC बरोबर. इकडे याने याला गुणा, 4 सक 8, 8 सक 48, 8 सक 48. किंवा त्याला तुम्ही गुणाकार न करता तुम्ही असं ठेवलं तरी चालेल. 8 गुणिले 6 करा आणि म्हणून BC बरोबर 8 गुणिले 6. पहा, BC बरोबर 8 गुणिले 6, छेदस्थानी हे तुमचे 4 आणि 4 ने भाग द्या. आता तुम्ही BC बरोबर 4 ने जर भाग दिला, 4 1 4, 4 2 8 म्हणजे 2 गुणिले 6 होतील, 2 गुणिले 6 आणि यांचा गुणाकार किती आला,
12 बीसी बरोबर किती आले 12. लक्षात घ्या बीसी 12 म्हणजे दुसऱ्या खांबाची जी सावली आहे, तुम्हाला जागा जर असेल तर ह्या ठिकाणी लिहू शकतात. दुसऱ्या खांबाची सावली बीसी बरोबर ह्या ठिकाणी 12 हे उत्तर आलेले. लक्षात घ्या. कसं घेतलं पुन्हा सांगायची गरज आहे. त्रिकोण दोन्ही कोको कसोटीनुसार आपण समरूप दाखवले. समरूप दाखवले तर पहिल्या त्रिकोणाची पीआर बाजू छेदस्थानी, दुसऱ्या त्रिकोणाची एसी बाजू घेतली बरोबर, पहिल्या त्रिकोणाची क्यूआर बाजू घेतली, त्याला छेदस्थानी बीसी बाजू घेतली. बघा मग आता पीआर ची किंमत 4 आहे, ही ठेवली पीआर ची किंमत 4. नंतर एसी ची किंमत 8 आहे ती घेतली बरोबर. क्यूआर ची किंमत 6 आहे ती लिहिली. बीसी ची किंमत शोधायची ती जशीच तशी ठेवली. 4 गुणिले बीसी केले 4 बीसी बरोबर 8 आणि 6चा गुणाकार जसाच तसा ठेवला. गुणाकार न करता 8 गुणिले 6 ठेवले कारण भाग द्यायला सोपं जावं म्हणून. आणि म्हणून बीसी बरोबर 8 गुणिले 6 छेदस्थानी तुमचे 4. 4 1 4 4 2 8 म्हणजे इथे 2 आले गुणिले तुमचा हा 6 आहे आणि 6 दोन्ही किती झालंय 12. बीसी म्हणजे 12. आता ह्या ठिकाणी पहिल्याची सावली 6 होती तर बीसी दुसरा इथे या ठिकाणी बीसी दुसऱ्या खांबाची मोठ्या खांबाची जी सावली आहे ती किती आली तुमची 12 आली. आणि मग उत्तर लिहायचंय तुम्ही मोठ्या खांबाची सावली बरोबर. लक्षात ठेवा मोठ्या खांबाची सावली बरोबर 12 मीटर. 12 मीटर तुम्ही स्पष्टपणे त्या ठिकाणी लिहायचंय. अशा पद्धतीने आपले बाकीचे उदाहरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी थांबूया.